नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेष मध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. भाऊबीजेला माझ्या हत्येची सुपारी मुंडेंनी काही जणांना दिली होती असा धक्कादायक आरोप जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत केला. इतकंच नाही तर ज्यांना सुपारी दिल्याचा जरांगेंचा आरोप आहे त्यांची नावं सुद्धा जरांगेंनी घेतली आहे. यानंतर धनंजय मुंडेंनी तातडीनं पत्रकार परिषद घेत जरांगेंचे आरोप फेटाळून लावले. तसंच जरांगे मला विनाकारण टार्गेट करतायत असं म्हणत या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी मुंडेंनी केली. तसंच जरांगेंनी आमच्या आया बहिणी काढल्या तरी आम्ही शांत राहिलो. जरांगे विनाकारण मला टार्गेट करतायत असंही धनंजय मुंडेंनी म्हटलंय. तसंच जरांगेंना नार्को टेस्टचं आव्हान देखील मुंडेंनी दिलंय. आणि यानंतर जरांगेंनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत. काही सिस्टम मोबाईलची टाकाली कोण बघायची टाकाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठीचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते आहे का काही अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचं. त्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि ही आहे ना ही संपणं गरजेचं आहे. बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यात खूप जण आहेत. त्याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कुणीतरी तरी पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय म्हणजे एकूण 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही बीडचे काही गेवराई तालुक्यातले काही त्यातले तर धरले 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न माझं जीवन मरण जे आहे ते गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आणि याच्यात माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही. आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काही करू नका, मराठा समाजाला काय करू सांगतोय काही करू नका. म्हणजे काही करावं म्हणून तो आदेश होता का काही करू नये म्हणून तो आदेश होता. हे आता अति झालंय. ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो. तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार. जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे 500 मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली. हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं काय मिळणार होतं त्यांनाच माहित. पण त्यांना फसवलं म्हणून 500 जीव गेले. धनंजय मुंडे यांचे सहकारी दादा गरड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. अंतरवाली सराटी इथला हा व्हिडिओ आहे. जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपीत गरड याचाही समावेश आहे. या व्हिडिओमध्ये दादा गरड यांनी जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे कबुली दिल्याचं शेवटची भूमिका वापरली म्हणून मी इथपर्यंत आलो. महादेव मुंडेची माझ्या थ्रू आले ते फोन करून म्हणून माझ्या तर जरांगेंना धमकी देणाऱ्या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं. तसंच त्यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे. तसंच जरांगेंना जीवे मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी घेतल्याचं देखील निष्पन्न झालंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीडमधून आरोपींना ताब्यात घेतलंय. मनोज जरांगे पाटील याच्या सहकारी कडून तक्रार अर्ज प्राप्त झाला होता धमकी देणे आणि कट रचण्याबद्दलचा. त्या अनुषंगाने काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा गोंदिया पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. BNS कायद्याअंतर्गत कलम
55 आणि 61 अंतर्गत, आणि त्या अनुषंगाने अर्जामध्ये जो 2 नाव दिलेले होते, दादा गरुड आणि अमोल खुने, हे 2 आरोपीला पोलिसांनी अटक केलेला आहे. जरांगे पाटलांवर धनंजय मुंडेंनी खोटारडेपणाचा आरोप केलाय. तसंच जरांगे हिम्मत असेल तर आमने सामने या, असं आव्हान देखील धनंजय मुंडेंनी दिलं. मुख्यमंत्र्याची आयमाय काढायची, भुजबळांची आयमाय काढायची, आमची तर जपच आहे. पंकजा ताईला काय नाही ते बोलायचं. घरात इंग्रज आले होते का? ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची? आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही, पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग गिळलाय. का? तो हो, आम्हाला सुद्धा वाटतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. तर जरांगेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. मी सुद्धा नार्को टेस्टसाठी तयार आहे. न्यायालयाकडून मी परवानगी आणतो. जरांगे यासाठी तयार आहेत का त्यांनी सांगावं, असं मुंडेंनी आव्हान दिलं होतं. त्यावर जरांगेंनी होकार दर्शवलाय. माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल, कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची, की आणखीन कुणाला काही करायचं, तर माझी ब्रेन मॅपिंग करा. माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा, आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा. कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची, जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू, म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय. तुम्हाला माग वैर नाही ना, इतक्याला मुळावर उठाला. भाषण ठीक आहे, भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही तुमच्यावर भाषण करू, तुम्ही आमच्यावर करू, पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले. आणि हे खूप मोठा सूत्रधार आहे. प्रमुख सूत्रधार कट रचायचा सामूहिक हेच आहे. आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना, तो अविश्वास कशावर आहे? सीबीआय, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट, मी तिन्हीला तयार आहे. नार्को टेस्टचा अर्थ पाय आधी मी करतो. पत्रकार परिषदेत जरांगेंनी एका कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप देखील ऐकवली आहे. जरांगे खोटं बोलत असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता. त्याला उत्तर म्हणून हत्येचा कट रचण्यासंदर्भातल्या कॉलची रेकॉर्डिंग जरांगेंनी ऐकवली. माझी दीड मुली बाकीचे तुमचा आवाज देईन करून चालतं, काय अडचण नाही. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ, विनंती. नाही नाही नाही, चालत नाही चालेल. हो, आणि कोण संभाषण करते? हे 2 आरोपी, ते म्हणते ना जवळचे आहेत, संपर्कात नाहीत, हे 2 आरोपी हे करतात. ते 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या, मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा, तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले. तर माझ्या हत्येचा कट रचणारे धनंजय मुंडेच, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घालावं. हा आरक्षणाचा नाही तर जीवन मरणाचा प्रश्न आहे, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. तर अजित पवारांनाही त्यांनी विनंती केली आहे. ह्यो कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की कांड लावतो ना. ह्यो मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे, कांड करायच्या मागे लागतो. ह्यो ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे, कांड करायच्या मागे लागतो. आता याच्यातून तुमचे सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा, आणि याची इतकी सखोल जाऊ द्या ना. फडणवीस साहेब, अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा, नार्को टेस्टचा आम्ही करतो. तर जरांगेंनी पत्रकार परिषदेत आणखी एक धक्कादायक आरोप केलाय. सुपारीबाज पोरांना पंकजा मुंडे आणि बावनकुळेंची काही प्रकरणं माहीत असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय. यामध्ये बावनकुळेंच्या भाच्याचा उल्लेख जरांगेंनी केला, पण यावर बावनकुळेंना जेव्हा प्रतिक्रिया विचारली माध्यमांनी, तेव्हा बावनकुळेंनी मात्र या प्रश्नाला बगल दिली आहे. या पोराला लय माहिती हो, 2 आरोप येत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या. पंकजा ताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय,
आता हे खूप सिरियस आहे विषय. त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आहे, ज्या आरोपींना अटक केली त्यांच्याकडे पंकजा मुंडे, संकेत बावनकुळे आणि तुमचा भाचा यांची माहिती आहे, त्यांनाही धोका आहे असंही ते म्हटलं. नाही, पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे. शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. तर अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या संदर्भातली आणखी एक विशेष बातमी आपल्याला बघायची आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर.